रडत बसू नका बेटेनो, जरा कामाचं बघा. प्रत्येकाची वेळ येते आणि जाते. प्रत्येक क्षण आपला म्हणून जात. काम करताना माणूस चुकतो, अडखळतो, पण म्हणून कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. आपलं काम आणखी जोमानं करायचं. बरं चला, आपला प्रवास एवढाच होता. काय चुकलं असेल, काही चुकीचं बोललो असेल तर द्या सोडून. माझ्याच्यानं जेवढं करणं शक्य होतं तेवढं मी मनापासून केलं. बरंच काही काम करायचं राहून गेलं. चला, आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. असं बोलून अजितदादा, एक ग्रामीण धाटणीचा रांगडा नेता आपल्यामधून कधी निघून गेला हे आपल्यालाच कळलं नाही. प्रत्येक ग्रामीण भागात राहणाऱ्या माणसाला अजितदादा आपला माणूस वाटत होता. अजितदादाची बोलण्याची पद्धत तर निबार गावरान होती. काम करत असताना जे काम होईल त्याला होय म्हणायचं आणि जे काम होणार नाही त्याला नाही म्हणून सांगायचं. राग आला तरी चालेल. सकाळी उठून लवकर कामाला सुरुवात करायची. गावाकडं म्हशीच्या धारा काढून दूध वाहणाऱ्या माणसाकडं या राज्याचा कारभार कधी गेला हे आपल्या कुणालाच समजलं नाही. मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी झाडं जगत नाहीत, पण अजितदादा मोठ्या झाडाच्या सावलीत राहता राहता जनतेच्या मनात स्वतःसाठी वेगळी जागा नक्कीच तयार करून आज दादा आपल्यातून निघून गेले. ग्रामीण तरुण आज दादाच्या जाण्याने व्याकुळ झाला आहे, कारण त्याच्या मनाची फ्रिक्वेन्सीची नाळ ओळखणारा आणि त्या नाळेला जुळवून घेणारा एकमेव नेता या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर होता. कितीतरी ग्रामीण कार्यकर्त्यांना अजितदादाने आमदार खासदार बनवले. अनेक लोकांच्या डोळ्यात असणारे अश्रू ही अजितदादाच्या कामाची पोचपावतीच होती. अजितदादा राष्ट्रवादीच्याच नाही तर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही मनाला चटका लावून गेलेले दादा. ग्रामीण महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा हा दादा आता पुन्हा होणे नाही.